शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयडियल ॲग्री सर्च कंपनीच्या आयलॉक या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारात बघता अनेक प्रकारचे बुरशीनाशकही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण कॉम्बिनेशनचा विचार बघता कुठल्या बुरशीनाशकासोबत असं कोणतं कॉम्बिनेशन घेतलं की आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. तर आज आपण आयडियल कंपनीच्या आयलॉक या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आयलॉक या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, आयडियल कंपनीच्या आयलॉक या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहावयास मिळत असतो, तर यामध्ये आपल्याला पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड हे 40% आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे डिफेन्स मेकॅनिझम सिस्टीमद्वारे काम करते. म्हणजे पिकातील जे रोगजनक म्हणजेच बुरशी आहे यांना दाबून आणि पिकातील नैसर्गिक संरक्षण यंत्रणा सक्रिय करून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. तसेच हे पिकातील फायटोप्थोरा, प्लाझ्मोफोरा, पिथियम यासारख्या बुरशींमुळे होणाऱ्या रोगांना चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. तर शेतकरी मित्रांनो, आयलॉकची फवारणी केल्यावरती पिकात आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात. तर सर्वात आधी हे पिकाला संरक्षण देण्याचे काम करते, त्यामुळे बुरशींना आत प्रवेश मिळत नाही. तसेच फवारणी केल्यावरती पिकात जलद गतीने शोषले जाते व पिकाच्या सिस्टीममध्ये जाऊन हे काम करते. तर शेतकरी मित्रांनो, आयलॉकचा वापर आपण ड्रीपमधून सुद्धा करू शकतो. ड्रीपमधून वापर केल्यावरती मुळांवरील रोगांविरुद्ध चांगला कंट्रोल मिळतो. तसेच जैव उत्तेजक म्हणून काम करते, त्यामुळे पिकातील अंतर्गत संरक्षण प्रणालीला चालना मिळते व पिकातील रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढवत असते. तर शेतकरी मित्रांनो, आयलॉकचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण आयलॉक या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर आपल्या विविध पिकातील करपा, डावणी मिल्ड्यू, मुळकूज, फळकूज अशा विविध बुरशीजन्य रोगांना आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तर शेतकरी मित्रांनो, आयलॉकचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 500 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच ज्या शेतकरी बांधवांना मुळकूज किंवा मुळासंबंधी रोगांवरती ड्रीपमधून वापर करायचा असेल तर एकरी 1 लिटर आपण ड्रीपमधून वापर करू शकतो. तसेच याचा कॉम्बिनेशनचा विचार केला तर नेटिव्ह, M45, कॅप्टाप, स्कोअर, Z78, सिविक ह्या बुरशीनाशकांसोबत कॉम्बिनेशन घेतलं तर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळते. तसेच याचा किमतीचा विचार केला तर इतर बुरशीनाशकांपेक्षा स्वस्त व किफायतशीर बुरशीनाशक आहे व याचे 500 मिलीचे पॅक साधारणतः आपल्याला 450 ते 500 रुपयापर्यंत बाजारात मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी कांद्याची रोपंही तयार करण्यास टाकली आहेत. तर आपल्या कांद्या रोपाची मर होत असेल तर आपण आयलॉक 2 मिली व मेरिऑन हे अर्धा मिली जर फवारणीसाठी घेतलं, साधारणतः 14 ते 15व्या दिवशी फवारणीतून जर का घेतलं तर आपल्या कांदा रोपातील करपा व मर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहत असते. त्याच पद्धतीने कांदा पीक हे सशक्त होत असते. तर शेतकरी मित्रांनो, आयलॉक हे एक चांगले बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आयडियल ॲग्री सर्च कंपनीच्या आयलॉक या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.